फॉलो करतात आणि आपले मागेच येतात. तर ते आम्हाला तसं फॉलो करत आले. चांगलं झालं म्हणजे आम्हाला जेवण करायला भेटेल इथे. काही किचनवाला रूम घ्यायची काही. हा आपला किचन. तर आपण फायनली पोहोचलो राईस मागास फोर्टवर. तर या साईडला हा समुद्र लगतच किल्ला आहे. हा इथे समुद्र आहे इकडे. मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये हे व्हिडिओ फुटेज बघत आहेत ना, ते आम्ही रांगणा फोर्टला गेलो होतो. आता आम्ही इथे ही गाडी पार्क करतो. गाडी पार्क करून पुढे गेलो, कारण रांगणा फोर्टला जायला इथून रस्ता कच्चा रस्ता आहे. पूर्ण रस्ता खचून गेलेला आहे. कमसे कम आम्हाला इथून आहे ना 7 ते 7.5 किलोमीटर चालत जावं लागेल. आतापर्यंत 2 किलोमीटर पार केला. 15 ते 20 मिनटं झाली काहीतरी. आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही किती खराब आहे. आणि याच्यातून फोर व्हीलर तर येणारच नाही. 4 चाकी वाहन येऊ शकणार नाही इथून. तर बाईक वगैरे जाऊ शकते, तरी पण बाईकला पण कसरत भरपूर करायला लागेल. इकडे तुम्ही दगडं वगैरे बघू शकता ना. इथे काही किंवा मोठी दगडं काढून ठेवलेत, त्रास व्हावा ना बघून. मध्ये दऱ्या पडल्या तर गाडीचा टायर फसण्याची जास्त क्षमता आहे. त्या कारणाने गाडी इकडे आणली नाही. आणि इकडचे काही गावकऱ्यांनी पण सांगितले की गाडी नेऊ नका, तुमची वाट लागेल, फसून जाईल. तर मित्रांनो, आमच्यासोबत आई मांगेली वॉटरफॉल, आंबोली वॉटरफॉल, प्लस सवतसडा वॉटरफॉल इकडे पण आली होती. पण इथे जे ॲडव्हेंचर केलं ना आमच्याने, खूप म्हणजे मला वाटलं नव्हतं. तर खूप टेन्शन पण होतं, कारण की पूर्ण जंगलचा रस्ता आहे हा. आणि खूप म्हणजे दाट जंगल आहे. रस्ता आहे पण दाट जंगल आहे. तरी पण भीती वाटणारच ना. आपली फॅमिली सोबत आहे, तर एकटा वगैरे असलो आपण किंवा मित्रासोबत तर तेवढं टेन्शन नाही वाटत. पण आपली फॅमिली आपल्या सोबत असली तर टेन्शन तर खूपच होते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आई पण कशी चालली इकडून. म्हणजे हा छोटा भाऊ आहे, हा पुढे गेला मित्र. असं हा ओढा पार केला, तरी पाणी कमी होता त्याच्यामुळे जायला भेटलं. आम्ही 4 जण होतो. आई, आकाश, छोटा भाऊ आपला आणि मी स्वतः आणि सुदर्शन. तर कुठे कुठे रस्ता खराब होता आणि चिखल पण होता. थोडीफार आईला वगैरे तकलीफ झाली. मध्ये आई थोडी सटकली पण होती, पडली पण होती, पण काही लागलं वगैरे नाही. तर मित्रांनो, आमच्या आईने आमच्यासोबत पण खूप ॲडव्हेंचर केला. तर ही तुम्हाला व्हिडिओ बघायला नंतर भेटेल, कारण की ही व्हिडिओ पूर्ण झाली नाही आपली. तर तुम्हाला नंतर दाखवतो पुढे काय झालं ते, कशामुळे झालं नाही. तर मित्रांनो, आम्ही फायनली रांगणा फोर्टवरती पोहोचलो. पण काय झालं माहिती आहे का, तुम्ही बघू शकता पूर्ण धुका आहे. तर आई बघा, आई चालली पुढे, आकाश आहे आणि तिकडे साईडला आपला मित्र. तर बघा, फॉल्ट आहे ना, फॉल्ट वगैरे दिसतच नाही काही. खूप धुका आहे, काही समजतच नाही. तर मला ड्रोन शूट पण घ्यायचं होतं, पण ड्रोन शूट पण काही घ्यायला भेटणारच नाही, काही व्ह्यू भेटणार नाही. तर शूट पण काही पाहिजे तसं भेटलंच नाही कॅमेऱ्याने, कारण की धुका आहे. तर म्हणजे आमचा वेळ तर वाया गेला, पण काय नाही, ॲडव्हेंचर वगैरे झाला. आणि तेवढं काही वाटलं नाही. फक्त मी
शूट नाही करायला भेटलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर या कारणाने आम्ही काय शूट नाही केलं. आणि परत पाऊस पण भरपूर आला इथे. आणि पूर्ण ना म्हणजे आमचा किल्ला आहे ना पूर्ण फिरणं म्हणजे फिरायलाच नाही भेटलं आम्हाला. तर हा किल्ला आहे ना अर्धवट राहिला, अर्धाच किल्ला झाला आमचा. तर ही व्हिडिओ आहे ना परत मी इथे जाणार, म्हणजे इथे व्हिडिओ मला परत बनावं लागेल. पण याच्यामध्ये काही फोटोज ना मी टाकणार इकडचे, अगोदर गेलो होते ते. आणि मला ड्रोन शूट पण घ्यायचे आहेत, कारण की ड्रोन शूटने व्ह्यू वगैरे भारी येतो, असं आहे ते. आणि हे बघा, हे पाऊस पण भरपूर बघा, वारा बघा, वारा बघा किती सुटलेला आहे. मी छत्री घेऊन चाललो आहे, वारा बघा किती आहे. खूप पाऊस आला होता. आणि आम्हाला काही पूर्ण किल्ला भेटला नाही फिरायला, आणि फॅमिली सोबत असल्यामुळे आई वगैरे, तर आम्ही नंतर कॅन्सल केला. मागे मित्र आहे, कॅन्सल केला. तर अशा प्रकारे म्हणजे कसं इथेच आम्हाला 5 वाजले होते. हे बघा, खूप वार इथेच 5 वाजले होते. तर टेन्शन होतं, कारण की परत 7 किलोमीटर चालत जायचं आपल्या गाडीसोबत, जिथे जिथे आपण गाडी लावलो तिकडे. तर मित्रांनो, रांगणा किल्ला आम्ही आता अर्धवट ठेवलेला आहे, कारण की पाऊस भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे, आणि हवा पण भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. तर हा अर्धवट ठेवला मी रांगणा किल्ला, कारण की नाही जमणार, कारण आपल्याला शूट पण पाहिजे तसं घेता येत नाही. शूट पण घेता नाही येत, काहीच नाही करता येत, कारण की धुकंच धुकं आहे इकडे, काय नाही. तर आजचा हा मग टेन्शन होतं फॅमिलीचं, तर आम्ही परत निघून गेलो. जर मी आणि वगैरे मित्र असतो तर तेवढं बघितलं असतं, फिरून घेतलं असतं पाऊस असतं तरी पण. पण फॅमिली सोबत असल्यामुळे कसं खूप टेन्शन येतं. शेवटी आपल्यालाच म्हणजे मलाच नाही, सगळ्यांना आपली फॅमिली हवी असते, आणि खूप टेन्शन असतं फॅमिलीचं. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो घरी. तर मित्रांनो, आम्ही रिटर्न बॅक निघालो, जिथे सावंतवाडीमध्ये भालावरमध्ये आम्ही राहत होतो ना मित्राचे घर तिकडे. आणि इथून रांगणा फोर्टवरून कमसे कमी 160 का 170 किलोमीटर काहीतरी होतं, एवढं लांब. तर आम्हाला परत प्रवास करत होता, कारण की आम्हाला पोहोचायचं होतं. आणि परत जायच्या अगोदर इकडे बघा, हे तुम्ही बघता ना, खूप आला सुटला होता पाणी वगैरे, रिव्हर्स वॉटरफॉल तयार झाला होता इथे. व्ह्यू मस्त बघायला भेटला, भारी बघायला भेटला. पण काही आपल्याला शूट पण करायला नाही भेटले, त्याच्यामुळे आम्ही नाराज होतो. आम्ही इथून निघालो कमसे कम 4 वाजता निघालो इथून रिटर्न बॅक. तर आम्हाला 4, 5, 7 कमसे कम 4, 4:30 वाजता काहीतरी निघालो. तर आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे आम्हाला 7 वाजले, म्हणजे कालोखच झाला होता. थोडाफार उजेड होता. तर नशीब म्हणजे टेन्शन होतं का लवकर पोहोचू, कारण की फॅमिली सोबत आहे, त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं. तर चला मित्रांनो, आता ही आपले व्हिडिओ चालू करतो. आता आम्ही गोव्यामध्ये चाललो. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो गोव्यामध्ये. तर आता गोव्यामध्ये स्टे करणार आम्ही 2 दिवस, आणि तिकडे काही गोष्टी फिरणार आम्ही. तर आता पुढची व्हिडिओ आहे आपली गोव्यातली. तर ही व्हिडिओ रांगणा फोर्टची नंतर येणार, बघू आता कधी जायला भेटते आपल्याला. तर चला भेटूया आता गोव्यामध्ये. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता गोव्यामध्ये. तर इथे आम्ही कोकणामध्ये होतो, हा आहे घर तो. तर आम्ही कोकणामध्ये होतो, तर इकडे तुम्हाला ड्रोन शूट पण दाखवतो. आता आम्ही गोव्यामध्ये स्टे करणार 2 दिवस. तर बघूया, आपल्याला रूम तर शोधायला लागेल, थोडा कमीत बजेटमध्ये असेल तो बघणार आम्ही. तर पूर्ण तयारी झाली, सामान वगैरे बांधलेलं आहे गाडीवर. तर इथे ड्रोन शूट घेऊन तुम्हाला दाखवतो कुठे कसं आहे, म्हणजे जंगलामध्येच आहे. कमीत कमी घरं असतात जास्त जास्त कोकणामध्ये, आणि पूर्ण जंगलच असतो.
तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो गोव्यामध्ये. तर इकडे रोडच्या साईडलाच रूम आहे. हा बघा. तर असा रूम घेतले आम्ही. इकडे किचन वगैरे नाही आहे. इथे AC वगैरे आहे, फ्रीज पण आहे. तर सामान ठेवतो. आणि इथे गॅलरी आहे. गॅलरी पण आहे इकडे. हे बघा. तर असा रूम आहे हा. हे संडास बाथरूम, टॉयलेट बाथरूम आतमध्येच आहे. हा गॅलरी. तर आम्हाला हा रूम म्हणजे आम्ही तिकडून गोव्यामध्ये एंट्री केली तर कलंगूट साईडला आलो इथे. तर एंट्री करतात तिकडे कसं इकडचे लोक दुसरे नंबर प्लेट बघतात गाडीचे, दुसऱ्या स्टेटचे. तर ते मागेच येतात, आपल्याला फॉलो करतात आणि आपले मागेच येतात. तर ते आम्हाला तसं फॉलो करत आले. तर आम्ही समजलो अगोदर तर हा आपल्याला फॉलो करतो. ते हा आपल्याला रूमच विचारणार, रूम पाहिजे का. तर रूम त्यांनी विचारलं. तुम्हाला 1000 रुपये एक दिवसाचे. तर आम्ही कमी केले 100 रुपये, 900 रुपये घेतले एक दिवसाचे. तर आम्ही 2 दिवस इथं स्टे करणार आहोत. तर 1800 रुपये गेले. तर आम्ही बोलू किचन आहे का, किचन नाही. तर आम्ही बोलू आम्ही स्वतःची भांडी वगैरे आणलेली आहेत आणि इंडक्शन आहे, शेगडी इंडक्शन लाईटीवरली. थोडं चालेल, तुम्ही बोलते जेवण करू शकता. तर चांगलं झालं म्हणजे आम्हाला जेवण करायला भेटेल इथे. काही किचनवाला रूम घ्यायची काही गरज नाही. तर थोडा आता मस्त फ्रेश होतो ना. बघू कुठे जायचा प्लॅन करतो. आज थोडाफार कुठेतरी जाऊया आणि उद्या. तर मित्रांनो आता वाजले 1:30. तर आम्ही आता ना जेवण बनवलं घेतलेलं आहे इकडे मस्तपैकी. हे बघा, हा बघा, हा आपला किचन. हा टेबल इथेच होता. तर त्याच्यावर आम्ही इंडक्शन ठेवला, गॅस ठेवली इथं, म्हणजे गॅस शेगडी ठेवली, इंडक्शन लाईट होली. तर असं मस्तपैकी आम्ही जेवण बनवत आता. तर आजचा दुपार जेवण रात्री बघूया काय. आणि आज आहे आषाढी एकादशी. तर आज आपण काय नॉनव्हेज वगैरे खाऊ शकत नाही. तर आम्ही भाजीच खाणार आहे आज. तर उद्या बघूया, उद्या नॉनव्हेज खाऊ शकतो आपण. तर मस्तपैकी जेवणाची तयारी चालू आहे. खिचडी भात बनवायला घेतलेला आहे आईने. हा टेबल इथंच होता. तर याच्यावरती मस्तपैकी आम्ही शेगडी ठेवली, इंडक्शन. आणि आता मस्तपैकी जेवण बनवायची तयारी चालू आहे. तर आता आम्ही निघालो आहे चहापुरा फोर्ट. चहापुरा फोर्टला मी जाणार आहे. छोटा भाऊ नव्हता गेला. तर आम्ही आता जातो तिकडे, कारण की थोडा वेळ कमी येतो. तर तिकडेच जातो आणि नंतर म्हापसा मार्केट. तर चला मित्रांनो आता निघालो आम्ही चहापुरा फोर्टला. तर आम्ही जेवणाला जरा निघालो. जरा लेटच झाला, कारण की आम्ही तिकडे नेता येता आम्हाला टाईम झाला. सावंतवाडीवरून तिकडे स्टे होता ना आपला. तर मी चहापुरा फोर्टला गेलेलो आहे, आई पण गेलेली आहे. आम्ही 2 वर्ष अगोदर आलो होतो. आता छोटा भाऊ आलो नव्हता. तर छोटा भाऊला बोललो का तिकडचा मस्त व्ह्यू आहे, समुद्र किनारीच आहे तो चहापुरा फोर्ट. तर चला आता बघूया, तिकडे बघूया. गेल्या वेळीच मी ड्रोन शूट वगैरे केला होता, कारण की इकडे ड्रोन वगैरे उडवलं तर एखाद्याने म्हणजे या जप्त वगैरे केला जातो. आणि ते कुठे ड्रोन शूट अलाउड नाही आहे. त्या कारणाने तो तेव्हा मी गेलो होतो तेव्हा ड्रोन मी उडवला होता, फ्लाय केला होता. तिथे सिक्युरिटी पण होती. पण ते थोडंसं म्हणजे काय बोलतात ते घाबरून उडवलं ना तर मग काय शूट घ्यायला पाहिजे तसं भेटत नाही.
तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी स्वागत आहे मित्रांनो आपला गोव्यामधला 7वा दिवस आजचा. तर आम्ही आता चाललो आहे रईस मागूस स्पॉटला. तर इथून कमसे कम 7 ते 7.5 किलोमीटर आहे कळंगूट बीचवरून. तर आम्ही काल आलो, खूप थकलो होतो. तर काल जेवण वगैरे बनवलं येते. काल आषाढी एकादशी पण होती. जो किल्ला आहे ना, तर आपण फायनली पोहोचलो रईस मागास फोर्टवर. तर या साईडला हा समुद्र लगतच किल्ला आहे. हा इथे समुद्र आहे इकडे या साईडला मस्तपैकी. लाटा बघा लाटा. तर बघा हा इथे समुद्र आहे. समुद्र लगतच हा किल्ला आहे रईस मागास फोर्ट. तर इथून व्ह्यू पण छान आहे बघा. मित्रांनो आज मंडे होता. तर हा स्पॉट आहे ना रईस मागा स्पॉट. तर इथे 2 शूट वगैरे घेतलं पण बंद होतं इकडे. हा तर आम्हाला माहिती नव्हतं का सोमवारी बंद असते मंडे. तर आम्ही आता निघालो. आता बघू स्विकेरियम बीच आहे ना तिकडे जाऊ आम्ही आता.
चालू होता कॅमेरा